हो. त्या सावंतची इथं कुठून होते?
Papa,
आ
Ah
दाशी आठवावा हरी मग तो होऊने दिसील आर घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो होऊने दिसील आर घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊने दिसीन आड घाली सुदर्शन विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुर्म देवे सर्वकार्येषु सर्वदा गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जिगणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका परिकृपा मजवरी आता नमो ब्रह्म कुमारी हंसारूढ वागेश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणलया लागे संत सूत्राच्या पाया अभेद भेद करुनिया आता नमो श्री पांडुरंगा आता नमो श्री पांडुरंगा यावे तो कथेची प्रसंगा निरसुनी माझी भवसंगा परिकृपा मजवरी
हे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण तुरुंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 दासी आठवावा हरी मग तो होणे दिसेन आड घाली सुदर्शन पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया जमलेले श्रोते सज्जन माय बापू आज या ठिकाणी गेली 4-5 वर्षापासून सर्व या परिसरातील भाविकांच्या खुटवड असतील चोरगे असतील कदम मोहोळ वस्ती कारंडे भुजबळ या परिसरातील या सर्व भाविकांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम चालत असलेला त्यामध्ये गेली 4 वर्षापासून आमच्यापर्यंत आदरणीय गायकवाड महाराज व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे यवत पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त पीटी मास्तर ताई असतील पांडे महाराज असतील सर्वांचं नामनिर्देश करणं योग्य नाही असो या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामाचं महत्व आणि नामाचा विश्वास याच्यावर या अभंगाचं चिंतन करणार साधारण सोप्या भाषेमध्ये अभंगाचा धावता भावार्थ तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। अभंगाचा अर्थाशी आपल्याला त्याचा भावार्थ सांगताच येईल असं नाही सांगता येणार। काही अर्थाचे अनेक अर्थ होऊ शकतात, परंतु या अभंगामध्ये तुकाराम महाराज
एक सर्व दासांना माळकऱ्यांना तुम्हा आम्हा श्रोते सज्जनांना एक प्रकारचा संदेश देतात. बाबांनो, तुमच्यावर कसलाही प्रसंग आला तर तुम्ही काय करायचं? त्याचं चिंतन करायचं. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. आणि जर त्या हरीचं तुम्ही चिंतन केलं तर मग तो होऊन येती शिन आड घाली सुदर्शन. तिसऱ्या चरणात म्हणतात नामाच्या चिंतने. नामामध्ये किती ताकद आहे, नामामध्ये किती पावर आहे. नाम हे केवढं मोठं आहे माहिती आहे ना? त्याप्रमाणे सांगायचं, गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून तिसऱ्या चरणात म्हणतात की नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. तुमच्यावर कसलंही विघ्न आलं तर ते पळून गेल्याशिवाय राहणार नाही, असे तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात संदेश देतात. आणि चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. सज्जनानं कुणी प्राण दिला, कुणी अर्पण केला, अभंगाच्या भावात सांगितलं जाईल. विठ्ठल चला, तुम्ही सगळे हरिदास आहात का? तुम्हाला वाटतं आम्ही कीर्तन करतो, तुम्हाला वाटतं आम्ही हरिपाठ करतो. तुम्हाला माहिती आहे का घरी काय चालतं? गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा. अरे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, तेच नव कल्लोळाचं पाणी कशाला ढवळीलं. सज्जनानो, तुकाराम महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे हा परमार्थ होऊ शकत नाही. लक्षात आता सांग, विषयांतर करणार नाही. तुम्ही दास आहात ना दादांनो, नको त्याचे दास समाज झालेला आहे. आज तुम्हाला सांगू, ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर आल्याच्या नव्हतं, आपल्याला दात नव्हते. कबीरची कायदा आहे, जब दंत नहीं थे तब आना दूध दिया, नाही का? दंत आने के बाद अनाज नाही मिळेगा, मिळतं. पण आपण नको त्या सवयी या शरीराला लावून घेतो, नको ती सवय. आता तुम्ही सांगा, कुणी कुणी म्हणा मला तंबाखू खाल्ल्याशिवाय, अरे काय परमार्थ आहे? हे काय दास्यत्व आहे? हा, कुणी कुणी म्हणा मला आहे ना बिडी पडल्याशिवाय मला बाहेर जाताच येत नाही. सज्जनानो, हा परमार्थ नव्हे. आलं लक्षात? महाराज याच्या पुढे जाऊन सांगू का? जय भले हे सोने चांदी के गोडे. सज्जनानो, असली 2-4 गांजाडू आणि ती गावाच्या बाहेर होतं मंदिर. कुणाचं? महादेवाचं. ती म्हणली गाड्या रोज तिथं जाऊन आपल्याला ती गांजा मारण्यापेक्षा म्हणला मंदिरच गावात नेऊ. 10-11 वाजता 2-4 तोफा मारल्यावर सगळ्यांनी ती मंदिर ढकलायला सुरुवात केली. गांड्या ढकल, सट्या ढकल. आणि ह्या घरच्या लोकांना वाटलं ही पिढा अजून काय आहे ना. मग कुणी घेतलं बुंधाट, कुणी घेतली चप्पल, कुणी घेतला खराटा. आणि 2-4 जणांच्या बाया तिथं देवळावर गेल्या. ही तिने चपलीचं टाकलं की म्हणजे बाया म्हणला दगड हल्ला, म्हणला चाल. सज्जनानो, हा परमार्थ नाही आणि हे दास्यत्व नाही. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो होण्यामध्ये त्या विश्वव्यापक परमात्म्याला जर हाका मारली तो धावून येणार नाही. बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणले, महाराज तुम्ही सांगा, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. असा तुमच्याकडे काय अनुभव? शेवितो हारस, शेवितो हारस वाटी
मी सेवन केलेलं आहे आणि सज्जनानो बिना अनुभवाचं काही करणं योग्य नाही. चालेल का बिना अनुभवाचं? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आमच्या इथं ह्या साळोबाच्या वाड्याच्या पड्याला उंटाची वाडी. उंट, आता ती उंट कुठं आपलं ती झाडाचा पाला खायला गेलं त्याच्या नरड्यात अटकलं कवाट भूल थांबून पडलं. लोक म्हणजे अहो मोकळं जानवर आहे पण त्याला डॉक्टर बिक्टर बघा. मग डॉक्टर कोण? जानवराचा. आणि मला तर वाटतं माणसाच्या डॉक्टरापेक्षा जानवराचा डॉक्टर चांगला. त्या प्राण्याला बोलता येत नाही तरी त्याच्या विलास करतात. आपलं डॉक्टर आपल्याला टॅबलावर पाडतं. कसं होतं? तू खातं का? पोटात होतं का? कधी येते का? काय कच्चं खातं का? काय कसलं? आता ही बोलून बोलून आपल्याला बेजार करतं. मग आता ती डॉक्टर नव्हतं पण असतं एक वर्ग होतं कंपाऊंडर त्याच्यासारखं. म्हणलं बा डॉक्टर नाही पण मी येतो, मला जमलं तर ठीक, नाही जमलं तर सोडून देईल. आता ती पोरं आलं त्या माणसाबरोबर. आता ती पडलं होतं खाली. म्हणली पाडाय. आता म्हणली पहिलंच पडलंय. म्हणली खाली त्याच्या जरा अशी दगडाची चिप घाला, त्याच्या पोत्याचं गडी काढा आणि ती सुपारी फोडायसारखा दगड घेतला आणि वरून खांडला. कावड फुटलं, गादाला उठलं, चालायला लागलं. आता त्याच्यामध्ये अशा 7-8 म्हाताऱ्या होत्या. म्हणजे होय होय आपली पुष्पाताई 7-8 वर्ष पडू नये, तिला असं गुळू आलं, बघू घ्यायला लिहून आपलं काय जमलं तर. म्हणजे बाळा तुला काय कळलं? कारण तो ही गादाडं नीट केलं पण आमच्या म्हातारीला असं गळू आलं. बघ जमलं तर ठीक, नाही तर मग आता गेलं तर ती म्हातारी हातरुणात दिसत नव्हती. त्यांनी म्हणजे आता तिला खाली पाड. आता खालीच पडली आहे. म्हणजे दगड घाला खाली आणि वरून शाल मांडला. शाल वरून शाल मांडली, वरून दगड हाणला. म्हातारी विनोदाचा भाग सोडा. अनुभव आहे का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अनुभवाले सिद्ध करून देतो. कौरवाच्या पांडवाच्या युद्धामध्ये विश्वव्यापक परमात्म्याने मध्यस्थी केली. परंतु काय म्हणली कौरव? सुईच्या टोकावर माती बसल एवढं आम्ही पांडवांना देणार नाही. युद्ध भगवंताला सांगितलं. भगवंत काय कार्य करणार? म्हणला मी एक समजुतीच्या 2 गोष्टी सांगल, बाकीचं काय करणार नाही. मग म्हणजे मग तिकडे काय चाललंय कुरुक्षेत्रात तिथपर्यंत तरी चला. तिथं गेल्याच्या नंतर अर्जुन आणि सर्व क्षेत्र पाहिलं. सर्व आप्तिष्ट नातेवाईक त्यांचा हातातला धनुष्य गळून पडला, तोंडाला कोरड पडली, अंगाला घाम सुटला. मला म्हणला ह्यांच्याशी लढायचं नाही. त्या ठिकाणी माऊलीने एक ओवी टाकलेली. कशात? ज्ञानेश्वरी मध्ये. आता ती मला बी आठवण लवकर पाठवली. विठ्ठल विठ्ठल. तर त्या अर्जुनाचा थोडासा गरुड कमी झाला आणि मग नंतर त्यांच्या युद्धामध्ये त्यांनी कुणाला? द्रौपदीला पणाला लावलं. बरोबर आहे ना? आता म्हणून आता रात्रीच्या महाराजांनी नको तेवढं माप काढलंय सांगितलंय. आता आणि दुसरी गोष्ट बरं का, आज सगळं श्रोते सज्जन मायबापाला 4 दिवस कीर्तन झाले. त्यांचं झालेलं मी सांगितलं आम्ही तर ते ऐकलंय, ही बी ऐकलंय, ते बी ऐकलंय. आता सगळं नवीन म्हणून कुठून आणायचं? असू द्या सज्जनानो. आणि ज्या वेळेला कुणावरही संकट येतं किंवा कुणी अडचणीत सापडतं त्या वेळेला मात्र समाज त्याला त्रास द्यायला प्रवृत्त होतो. मग त्यांनी ती द्रौपदी त्यांच्या तावडीत आणली होती, त्यांच्या ताब्यात होती. पण दुर्योधन दुष्ट त्यांना अशी बुद्धी सुचली की त्या द्रौपदीला
भरसभेमध्ये ओढत आणा आणि तिचं वस्त्र हरण करा. सज्जनानो, त्या द्रौपदीला भरसभेमध्ये ओढत आणली आणि तिचं वस्त्र हरण करायला सुरुवात केली. खाली पाहिलं, सासरे होते, 5 पती होते, धनी. हे बरं वाटतं का उघड्या डोळ्याने तुम्हाला काय चाललंय? सज्जनानो, सगळ्यांनी खाली माता घातल्या आणि ते दुष्ट लोक त्या बिचारीची साडी ओढत होते. शेवट साडीला निरीला हात घातलेला होता, परंतु तिचा नाविलाज झाल्यावर तिने विश्वास परमात्मा त्या गरुडाला पाठीमागं टाकून त्या ठिकाणी हजर राहिला आणि साडी न पुरवता विश्वव्यापक परमात्मा स्वतः त्या द्रौपदीची साडी बनला. पाहणाऱ्या समाजाला वाटलं की साडी में नारी है का नारी में साडी है, याचा सुद्धा पत्ता लागायला म्हणून महाराज प्रथम चरणात सांगतात. कुणावरही कसलाही प्रसंग आला तर पहिली गोष्ट महाराज पडता जड भारी दाशी आठवावा हरी, नाही का? राम कृष्ण आहे, हरी कुठं आहे? हरिपाठात प्रमाणे का नाही? एक हरी आत्मा शिव शिव सम वाया तू दुर्गमा नघाली मन. देवा हे देवा
तुकारामाचं सुद्धा प्रमाण आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, येणे विन जीवा सुख नोहे. आणि आता देवाची संख्या रात्री सांगितली, पण आज कोण शुक्रवार काय का, शुक्रवार आला की ती आता तर ना, काल गुरुवार झाला. आव पाटावर घाट, उदबत्त्याचा घमघमाट आणि काय तो थाट, नैवेद्याचं ताट आणि म्हातारी घरामध्ये ताट पाटली. सज्जनानो, देवाला ओळखण्याकरता संतांच्या संगतीत गेल्याशिवाय तुम्हाला देव कळणार नाही. बरोबर आहे ना. संत देव दाखवतात, डोळ्यांनी नाही, या चर्मचक्षुने आपल्याला दिसणार नाही. म्हणून इथं प्रमाणे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. म्हणून आपल्याला संत देव दाखवतात. म्हणून प्रथम चरणात तुकाराम महाराज कुठलाही प्रसंग, पुढचाही प्रसंग सांगतो. कारण का की त्या चिंतनामध्ये, विश्वव्यापक परमात्म्याच्या चिंतनामध्ये काही पाल सुद्धा वाकडा होऊ शकत नाही, तुमचा आमचा संतांचा. चला इथे एक प्रमाण, सत्वर उच्चार बिंबला उद्धवाला धरा. सज्जनानो, कया तुझ्या पोटामध्ये राक्षसाच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. आणि त्या पोटात असताना ते शिकारीला गेले, इकडे विठ्ठल विठ्ठल, तिकडे रामकृष्ण हरी. माघारी आलं. काय तू म्हणली का हो, आज शिकारीला जायचं नाही का? नाही म्हणला, तिकडे गेलो विठ्ठल विठ्ठल, तिकडे गेलो रामकृष्ण हरी. आणि त्याला तर त्याचं नेमकं वावलं. सज्जनानो, भक्त प्रल्हाद जन्माला आल्यापासून जे चिंतन त्याचं सुरू होतं, कुणाचं? त्या प्रल्हादाचं. आदि नरजनी हाती दंडा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आणि सज्जनानो, त्या भक्त प्रल्हादाला बापाने सांगायचं, चिंतन करायचं नाही, देवाचं नामस्मरण करायचं नाही, नाम घ्यायचं नाही. म्हणून अशी नवीन तरी 2-4 पोरं पाठवायची त्याच्याकडे. आणि पाठवून काय करायचं, त्याला घेऊन म्हणायची इकडं. सज्जनानो, त्या भक्त प्रल्हादाला कड्यावून ढकललं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं, जळत्या तेलाच्या कढईत टाकलं. पण त्या भक्त प्रल्हादाला काही सुद्धा
हरी आला हता मग कैसी भय चिंता. हरी हरी तुम्ही मला रे गागरा रे माया दारा दुर्गतीला रे माया दारा दुर्गतीला. भरी पुढे आहे थोर नागवण. मग त्या मुलांना सांगायचं त्याला धरून आणा. सज्जनानो त्या मुलं तिथं हात लावला ते बी नाचायला लागायचे. मूर्खांनो तुम्हाला त्याला आणायला सांगितलं आणि तुम्ही म्हणला महाराज काय बी म्हणा त्याच्या अंगाला हात लावला की करून देतो. म्हणला मला का करून देत नाही. म्हणला हा गेलेला बोली कुठल्या बी होल्डर मध्ये हा लागणार नाही. सज्जनानो संतांनी जे केलं ते आपल्याला होणार नाही. पहिली गोष्ट तर आता ही कीर्तन आहेत ना ती आपल्याला कुणाबद्दल काय बोलायचं नाही. टीव्ही कीर्तन आहे रोज 7-10 कीर्तन आहे. आज बी कीर्तन चालू आहे. पण जे संतांनी तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं ते कीर्तन वेगळं आणि हे करमणूक आहे कीर्तन नाही. मी असं तरी सांगतो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनिक विठ्ठल. चला दुसऱ्या चरणाकडे. पडता जड भारी दाशी आठवावा हरी मग तो होऊन येती सीन आणि आड घाली सुदर्शन. सज्जनानो रस्त्याने चालत असताना रामाचा भक्त कोण हनुमान आणि कृष्णाचा भक्त अर्जुन. मी काय एवढा अवघड सांगतोय पटापट आमच्या तिकडे 3-3 महिन्याची पोरं बोलत गाठ्यातलं माथ्यातलं तुम्ही सांगा ना. म्हणलं आता मी एकटा काय करू. त्या दोघांची गाठ पडली. अरे म्हणला बजरंगबली. म्हणला का. अरे म्हणला तुझा राम धनुर्धारी होता मग पशु प्राणी गोळा करून म्हणला दगड टाकून पूल केला आणि सगळा समाज तिकडे नेला. अरे म्हणला माझ्यासारख्याने असा बाणाचा पूल केला असता बाणाचा सेतू बनवला असता आणि सगळं सैन्य त्या सेतूवरून नेलं असतं. म्हणला आमच्यासारखे योद्धे आम्हाला तो बाणाचा पूल म्हणला बनवू का मी मोडणार का. म्हणला मोडणार का आणि बनवू का. म्हणला बघ पहिली आपली पहिली जर म्हणला कदाचित मोडलास तर म्हणला जर मोडला ना तर मी तुझं कायम दास्यत्व करीन आणि म्हणला नाही मोडला तर म्हणला तुला अग्निकाष्ट द्यावं लागेल. सज्जनानो त्याने बाणाचा सेतू बनवला. कुणी अर्जुनाने. आणि मारुतीराय आला आणि एक उडी टाकली पूल मोडला. म्हणला आता काय ठरल्याप्रमाणे सज्जनानो जंगलामध्ये लाकडं गोळा केली. ती काय म्हणतात चित्ता. हा चित्ता माणसाला मेल्यावर जायची आणि चिंता जीवनपणी जायची. पण सज्जनानो आपण जी चिंतेत आहे ना याचं एकमेव कारण माया. मायेमध्ये आता लोकांनी म्हणतात माया म्हणजे काय. माया म्हणजे काय तुम्हाला सांगतो 2-3 प्रकारे सांगतो. दोरीचा साप पडलेला आहे बरोबर आहे आणि तिथं गेले की साप 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 आणि बॅटरी आणल्या दोरी बरोबर आहे का. एकाने काय केलं तुमच्या नातवाने म्हणला बाबा मला एक 50 रुपये द्या. मला खेळणीतला नाक द्यायचा आहे. म्हणला अरे बाबा नाही म्हणलं द्या. त्यांनी काय केलं तो खेळणीतला नाक घेतला आणि त्याला असला आनंद झाला. पळत घरी गेलं आणि आजीच्या छतावर ठेवलं आणि आजी आपली झोपली होती. झोपल्यावरती जागी झाली आणि बघितलं म्हातारी जागेवर पुचकली. आता सांगा साप प्लॅस्टिकचा खोटा पण म्हातारी मेली ही खरं ना. एकाने तसली ती होंडा गाडी घेतली होती होंडा आणि ती दिवसभर चालवायची ते सापनातच आली गाडी कोणाच्या खाटावर पडले आणि ती चालूच व्हायला मार पिका एवढी गोधडी फाडली. किका मारू आणि सकाळ उठतोय
काडी बी नाही, गाडी नाही निश्चित, पण गोधडी फाटली ही खरी. म्हणून माया, त्या मायेमध्ये आपण गुरफटलो सज्जनानो. नको नको म्हणा सज्जनानो. मारुती राया आणि अर्जुन चित्ता गोळा केली. आता काडी लावायची. देव चतुर कानोनी अंतर वर्त तसे. सज्जनानो, जत म्हाताऱ्याचं स्वांगाड घेऊन तो विश्वव्यापक परमात्मा तिथं आला. म्हणला, बाळांनो काय चाललंय रे तुमचं? म्हणलं, घाबऱ्या डांगऱ्या नाहीतरी डांगार झालं हीच तर आहे का नाही. लहानपणी पोरात म्हणायचं बाळ्याला काय कळत नाही. शाळेत गेल्या म्हणा बाळ्याला काय कळत नाही. लगान झालं तरी बी बाळ्याला काय कळत नाही. आणि म्हातारा झालं तरी पोरं म्हणतात आजोबांना काय कळत नाही. आणि मग त्यांचा जो विषय चाललेला होता तिथं विश्वात्म परमात्मा म्हणला, मला नका कळू द्या. अरे म्हणला, मला निदान कळू द्या तरी काय चाललंय. म्हणा, घाबरे म्हाताऱ्या तुला काय सांग. म्हणला, काय झालं? म्हणलं, हे काय आमच्या दोघाची होड पडली होती. म्या शेतू बनवला आणि मारुतीरायांनी मोडला. आमची पैन लागली होती. शेतू जर मोडला तर तू आग्न काढ बक्षायची नाही. म्हणला, मग कुठलं बी कार्य म्हणला साक्षी शिवाय चालतं का? काय म्हणतात महाराज, साक्षी शिवाय चालतं का? मग म्हणला आता मी साक्षी आहे. म्हणला, तू शेतू तयार कर आणि तो मोडून दाखव आणि मग आहे तसं तुमचं ठरल्याप्रमाणे कर. सज्जनानो, तो शेतू बनवल्याच्या नंतर त्या विश्वव्यापक परमात्म्याने त्याच्या खाली सुदर्शन टाकलं. शेतू बनवला. मारुतीराया आता मोड शेतू. मारुतीरायाला उडी टाकली. शेतू मोडला नाही. पुन्हा म्हणला एक चांद. शेतू मोडला नाही. मग म्हणून दुसऱ्या चरणामध्ये मला सांग, मला विश्वास पाहिजे. कुणावर?
विश्वव्यापक परमात्म्यावर जर त्याच्यावर विश्वास असेल तर तुमचं कसलंही कार्य नडणार नाही. आता रात्री महाराजांनी आई वडिलावर सांगितलं, पण मला मागाची सूचना केली. गेल्या वर्षी मी बदलीव कार्यक्रम केला. वास्तविक पाहता सज्जनानो, या ठिकाणी मनाला कुठलंही एक प्रकारचं दुःख वाटलं तर माणसाच्या डोळ्याला पाणी येत का नाही येत. आता काहींना चापटी हाणून बी डोळ्याला पाणी येत नाही. तीच काही कीर्तनाला आलेली तर ना फुटकी गोवरी तैसा दिशे तोंडावर फ्रेश. काय झालं मावशी म्हणजे बाबा काय सांगा तुम्हाला सांगू का, जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे, विचारी मना तुझी शोधुरी पाय. रस्त्याने आपण 2-4 जण चालली होती अशी, आणि एक म्हातारा आपला असं कपडाला हात लावलंय आणि त्या झाडाखाली बसलंय, वाईट डोक्यात तोंड केलंय. म्हणजे काय हो बाबा लय म्हणली तुम्ही चाललाय. म्हणला काय सांगू, 4 पोर आहेत, 7 पोर आहेत, नातवंड आहेत, पण म्हणला एक मी मला समजत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुढे एक तसंच भेटलं, ते बी आपलं डोक्याला हात लावलाय. म्हणजे काय हो बाबा, म्हणजे काय सांगायचं, चालता चढाना एवढे इष्टाटे पण पोरचं काटलं नाही. म्हणजे ज्याला आहे ती बी राहणार आणि ज्याला नाही ती बी राहणार. आपण सुखी आहोत, सुखी ज्याने व्हावे जगी निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सज्जनानो, आपल्याला जर सहज एखाद्याने तुमच्या लक्षात आलं का, सकाळी सकाळी एक जण आपला बायको पाणी तापीत होती. म्हणला मूर्ख कुठली, म्हणला ही पाणी तापतोर झाडून नाही व्हायचं का, काय म्हणला लोकांच्या बाया डोक्याने कामं करीत. आणि ती बिचारा आपलं डबडे घेऊन पुढे चाललं होतं. हिने काय केलं, ती पुढे गेली डोक्याने सरपंच सारला जपरा घेऊन बरं माघारी आलं. म्हणजे काही तुम्हीच म्हणला लोकांच्या बाया डोक्याने कामं करीत. सज्जनानो, लक्षार्थ आणि वाचार्थ तुमच्या लक्षात आलं का. विनोदाचा भाग सोडा. एका म्हातारीने 2 मुलीला हाका मारल्या, गंगू ये, पुष्पा इकडे. म्हणजे पंचमीचा सण आहे, तू म्हणली सडा टाक, पण म्हणली माणसं बघून टाक. जरा ऐका बरं का, नाही तर तुमची जंपलिंग होईल. हा म्हणली सडा टाक पण माणसं बघून टाक. तिने आपला सडा असा कालावला बराचसा, कुणी चाललं नाही, गप्पच उभी राहिली. आणि एक आले आमचे पांढरे कपडेवाले की तिने आपलं ते असं टाकलं, सगळं चित्तार. ती बिचारा भाविक होतं, गेलं. एक आळतीचं पार्क होत असं निवार, तिने त्याच्यावर टाकला की तिने कान धरले जातो. मूर्ख कुठली, तुझ्या आईने हेच शिकवलं का, आणि कानाला धरून ऐकून नेलं. म्हणजे मावशी पुरीला हेच शिकवलं. म्हणजे हे कार्टी तुला काय सांगितलं होतं, म्हणजे ऐकतोच म्हणली माणसं बघून टाक. आणि दुसरीला म्हणजे पुरण वाटून हे पोळ्या करायच्या. तिने आपलं खोटोडाचं आळी, चांभाराची आळी सगळी परात घेतली, अख्खं पुरण वाटलं आणि आली परत वाजवीत. म्हणजे वाटतं का का परत, म्हणजे का परत मोकळी. अगं म्हणजे चंडाळणी वरुट्या पात्या वाटायचं. म्हणून लक्षात, कीर्तन जरी ऐकत असताना लक्षात आलं का, कीर्तन ऐकत असताना आपली मेमरी, आता मला इंग्रजीत येत नाही, हिंदी जमत नाही, काय पाहिजे ठीक पाहिजे. कीर्तन ऐकत असताना लागतं चित्त. परमार्थाला काय लागतं, चित्त. बाजारामध्ये लागती पत्त, शेती पिकवायला लागतं खत, आणि खाल्लेलं पचवायला लागतं पित्त. तुकाराम महाराजांनी अनुभवाने सांगितलं, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. आता किती जणांचं तुम्हाला सांगावं, किती संतांच्यावर म्हणजे संकट आली नको तेवढी. आता तुमच्या एका अभंगात आहे, उंच निंच काही नेने भगवंत, तिष्ठे भक्ती भाव देखून या. कोणाकोणाचं काय काय केलं ते बघा. तरी सुद्धा सगळी संत दिंड्या घेऊन पंढरीला जातात, पण एकच असा संत आहे की त्या विश्वव्यापक परमात्म्याला त्याच्या भेटीला यावं लागतं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते धन्य ते आराधना
वर्णन केलं. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नाम पर बोलायचं ठरलं तर कितीतरी कीर्तन, नाम हे संपणार नाही. नाममुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. नामावर ते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशील. नाम हे निरंतर तेच जाणावे पुण्य शरीर. नामाचा महिमा या नामा नाम फुकाचे 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 नाम नामाशी विनमुख तो नर पापिया. हरी विन धावया नपवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उद्धरती, पण घेत कोण. मग अशी सांगितलं ना मी की सासू जर सुनावर रागावली आणि ती का भाकरी करीत असली, तिला आता त्या राग मळलेली भाकर त्या भाकड्याला वाढल्या. मग त्यो मी म्हणतो गंगे तुला वाटतं काय. आणि मला ते एक आश्चर्य वाटतं सज्जनानो, त्याने त्या डोक्यात टाकल्या तुम्ही उगाच बारकाईने त्या केलेल्या माणसाकडे बघा. ऍक्शन सक्सेसफुल. चला आमच्या इथं लक्ष्मी आई आणि 2 मित्र पाया पडायला ती आखाड्याच्या महिला. गावाचं नाव सांगितलं. पाया पडल्या म्हणली गंगाराम चल तुला स्टँडवरची आपण काय म्हणला. मी हिकून येतो. आता आमच्या गावच्या लोकांना तिकून काय आहे माहिती. देशीवी देशीवी देशीवी. आणि तिकडे गेलं आणि टाकली आणि तिथं बाजारच्या कॉर्नरला अशी गटारी पडलं त्याच्या. आता त्याच्यात पडल्याच्या नंतर पावसाळ्याचे दिवस चाल कुणी चल म्हणा माझा फोटो कशाला काढीत आहे. आता ही फोटो काढायची जत्रा आहे. ही चमकली की म्हणजे माझा फोटो कशाला काढीत आहे. सज्जनानो पुढे एक कसलं काळं जानवर पडलं होतं असं मूर्खातून. आता ती जनावरची जातच आहे. त्याने आपलं पाणी आणावं हिचं सगळं अंग बांधलेलं. पण ती शिफ्टी अशी नेमकी त्याच्या हातावर आली. शिफ्टी आल्या म्हणतो पुष्पा कापासून गई निघाली ती म्हणजे कुठं पडले. विषयांचा परिपाटू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो जीवाशी गोड झाला. सज्जनानो मी वर्णन नाही करीत. आज ही माझ्या पाठीमाग 4 लेकरं उभे आहेत ना. बस मी काहीतरी केलं असं माझ्या पाठीमाग राहील. आणि माझी एक विनंती आहे, प्रपंच करू नका. कुठल्याही संतांनी गाथ्यात माथ्यात किंवा तोंडी सांगितलेलं नाही. परंतु प्रपंच करत असताना सज्जनानो रात्री सुद्धा आल्या अतिथीला आणि घरातील आई वडिलांना कधीही अंतर देणे नाही. कारण त्या आई वडिलांच्या जवळ एवढी मोठी ताकद आहे. मी आज
सांगतो कुणाला बी, कुणाचं काय काम होत नसल, ज्याच्या घरी आई वडील असतील, सकाळी पायाला स्पर्श करून दर्शन घेऊन दौंडला जा, नाही तर बारामतीला जा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. नाही झालं ते माळी करून कुणाला कीर्तन करून विसरू नको रे आई बाबाला, विसरू नको रे आई बाबाला, तुझ्या ठिकाणा काया जवळ तुझा श्रावण करेल तुझाचे काय देवा. मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. तुझं मिळेल बंगला रे, वाटे मोठा रे, बंगला गावे, वाटे मोठा गावे. आई बाप मिळणार नाही, जाग राहू दे आई बाप मिळणार नाही, दान राहू दे थोडे. कटकटी आई बाबाला, आई बाबा कौशिक बाबाला, काया जवळ तुझा श्रावण करेल तुझाचे काय देवा. मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. सज्जनानो, ज्या वेळेला मुलगा घराच्या बाहेर गेलेला असेल, संध्याकाळी रात्रीच्या वेळेला जर आला 11 वाजू 12 वाजू आणि दारावर जर आवाज केला तर घरात कितीही 500,000 माणसं असतील तरी पण दार उघडायला आई येते. आणि आल्याच्या नंतर आई त्या लेकराला पहिले काय विचारती, बाळा अरे तू जेवला का नाही, तर त्या गोधडीतलं स्वांग काय म्हणतं, आला असेल डाब्या चढकून म्हणून. आणि ती डाब इथच्या अंतराव झाले. आणि तुम्हाला खरं सांगू का, एकदा ना खाल्ली डाब्यावरली तरी की गोड लागत नाही घरी. मग त्याची रोजची वारी झालं. चला आपल्या तिसऱ्या चरणाकडे. काही समाजाने मानलं नाही पाहिजे, काय त्या कोणी आढळून घेतला पण सोडावला का, तिकडेच बांगावलं. 2 तर चरण करेक्ट मिळाली. तिसऱ्याचं उत्तर सांगतो सज्जनानो. पुण्यामध्ये एक पांडुरंगाचं मंदिर आहे. कुठं? पुण्यामध्ये. आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. कुणाचं? तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला रोज छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनाला येत असत समोर बसलेले. आणि सज्जनानो, दिल्लीहून फरमान सुटलं, सुनो शिवा भोसला किधर मिलेगा उसको पकड़ो, नहीं मिला जिंदा तो उसका लाश मेरे हवाले करो. घोड्यांच्या टापाचा आवाज आणि सज्जनानो त्या मंदिराच्या भोवताली सगळा घराणा घातलेला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. शिवाजी महाराजाला पकडणार असं कळल्याच्या नंतर तुकाराम महाराजाच्या अंतरामध्ये धस असं केलं आणि त्यांचं सुंदर असं भजन चाललं होतं. काय चाललं होतं? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल,
मंदिरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करायला लागले. गर्दी, कीर्तन चाललंय, महाराज समोर बसलेले आहेत आणि विश्वव्यापक परमात्मा पाठीमाग पांडुरंगाचं दैवत होतं. आणि हे पाहिल्याच्या नंतर, पकडायला आल्याच्या नंतर हे भी शिवाजी, हे भी शिवाजी, हे शिवाजी, सब शिवाजी, अभी पकडणे का किसी को, अरे शिवाजी कोण है. त्यांच्या मनामध्ये विचार पडला पकडाव कुणाला. तोपर्यंत सगळे मंदिराच्या बाहेर गेली. चाललेल्या कार्यक्रमाचा म्हणजे त्याच्यामध्ये व्यत्यय आल्यामुळं सगळा विरंगुळा. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या समोरून उठलेले नाही. ही नामाची ताकद तिसऱ्या चरणात. राहिले ते आपली 10-12 मिनिटं. हा आणि आपल्या वेळेचे नाही तर म्हणल्यावर सभा म्हणल्यावर शनी लई लांब येऊन नाही होत सतगर सने ते नाही का बहुत लंबी शाया कहा से आज चर्चा झाली. आजचे महाराज लई लांबचे आमचे कहा बहुत लंबे से कहा से ढूंढते ढूंढते फुटवड़ का वस्ती यहाँ से निकलते चलते चलते कुधळे का मला. आणि कसं आहे मला काय हिंदी जमत नाही. ती हिंदी का जमत नाही. ज्या टायमाला आमच्या वर्गाची होती ना ताई आमचे म्हणजे मित्र त्यांनी हे रजाक जंगल में जाके मोटर चालू करो नाही जमलं तो गुरु सोडो तेरे मातून सांग मला पुण्याला एक काम वाटलं गुरु. आता हिंदी ना मग तिला अजून तुला बोलायचे ना. अरे मैं तेरे को सांगताय ना की तू मैं तेरे को सांगताय जाऊ दे त्याचं नको काय ऐकू गाडी चरण सोडून पुढे चालायचं का तू ठेवायला पाहिजे.
मायबाप राहिले एक चरण, बरोबर आहे ना? आणि पहिली गोष्ट असं कीर्तन करणं, ही समोरून बॅटरी लावल्यामुळं ना आपली बॅटरी होतात. त्याच्यात वाटतं चुकायचं काय काय होतं, चित्रात जाते ना ती सगळं एक ना एक ती पाहता ती मग आपल्याला भीती वाटते या असो. ती एक कीर्ती आहे. काय सांगावं, मी ते एक विनंती करल सोडते सज्जन मायबाप, आणि ती टेप होईल, तुम्हाला ऐकाय मिळेल. हा अखंड हरिनाम चालू असतो आणि राहणार. लक्षात आलं का? काही वेळेला सप्त्यात एखाद्या टायमाला माझ्यासारखा मीच गेलो तरी माझी पुण्यतिथी सप्त्यात करा, पण सप्ताह बंद पाडून. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे. माझी एक कळकळीची विनंती असेल, नाही का? नाही ना, असं झालं अजिबात काय विचार करायचा नाही. ताई तुम्ही येऊन करायचा, पांढरे महाराज तुम्ही असणारे, गोडके मामा असतील, आमचे सर्व साथीदार तुम्ही सुद्धा बसलेले म्हणून आमच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, सत्ता बंद पाडायची नाही. तुम्हाला लई येता आलं नाही ना, फडकट वगैरे असलं ना घरीच राहायचं, पण सत्ता चालवायची. वा वा. फोटो हे म्हणतात तुटो महाराज. आवड्या नागनाथला नामदेव महाराज कीर्तन चालू होतं. कीर्तन भर रंगात आलं आणि पूजा करणारी त्या ठिकाणी समाज आला. कोणाचं नाव गाव घ्यायचं नाही. नाम्या तुझं कीर्तन पाठीमागे कर, इथं पूजा करायची. सज्जनानो बसल्याला समाज नाराज झाला आणि पाठीमाग कीर्तन घेतलं. कुठं? फिरविले देऊळ जगामादी ख्याती, नामदेवा हाती तुझं प्याला. आणि सज्जनानो आजही जा, मंदिराचं पूर्वेचं तोंड पश्चिमेला आहे आणि नंदी पाठीमाग आहे. म्हणजे एवढी कीर्तनात आणि नामामध्ये ताकद आहे. राहिलेलं शेवटचं चरण तुका म्हणे, प्राण करा देवाची अर्पण. कानोपात्रासारखी एक पेशेची नाच गाणं करणाऱ्याची मुलगी ऐकत आहे ना? का झोपले का काय? पाठीमाग ऐकू येत आहे ना? नाही मी कसं आहे आजची शोक्ती केली नाही, नाही तर मला काय तुम्हाला हसवायला काही वेळ लागला नसता. पोटात धरू धरू असं एवढे विनोद आहे. पण ह्या शूटिंग मध्ये एखाद्या वेळेला युट्यूबवर जर पाठवलं आणि म्हणतात काय होतं त्या बोनी ते काय आघून घेतला काय बोलत होतं, आपुंगाच्या व्यतिरिक्त नको. आणि सज्जनानं त्या कानोपात्रा देवाचं चिंतन करायची आणि त्या ठिकाणी नाच गाणं करणारे संत मंडळी गेले. म्हणे कानोपात्रे, अरे तुझ्या जवळ आहे ताकद नाही का, तुझं सौंदर्य आहे, जवानी आहे, पण पुढं तुझं काय होणार? मग म्हणजे महाराज काय करू? मंदिरात जाऊन देवाचं चिंतन करायचं. आणि जसं मग अशी फरमान सुटलं होतं ना, त्याच वेळेला बेदरच्या बादशाचं फरमान सुटलं होतं की त्या कानोपात्र्याला पकडा. एवढी देखणी मुलगी माझ्या राज दरबारामध्ये शोभणारी आहे आणि तिला पकडून माझ्या हवाली करा. सज्जनानो ती त्या देवाच्या समोर त्या देवाचं चिंतन करत करत तिने देवाच्या पायावर प्राण दिला. म्हणून आजही पंढरपूरला जर गेलं तर पहिलं कानोपात्रेचं दर्शन होतं. तुका म्हणे प्राण करा देव, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे तुका
सज्जन मायबाप हो, माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगाचा छोटासा भावाच्या पुढं मांडला, पण मला एक विनंती करायची आहे, मला थोडं बोलायचं आणि ह्याच्यात सुद्धा पुरावा आहे की या ठिकाणी गेली 41 वर्ष 25/12/77ला या ठिकाणी या मंदिराची स्थापना झालेली आहे. कारण का मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावी. बरोबर आहे ना. काहींची कीर्ती अजय रामद आमचे परमस्नेही आदरणीय महादेवापाजी खुटवड, त्या टायमाला उषाताई जगदाळे आमदार होत्या आणि त्यांनी या ठिकाणी येऊन ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्याला सर्व आमच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कुणाचा एकाचा नामनिर्देश न करण्यापेक्षा खुटवड असतील, चोरगे असतील, कदम असतील, कुदळे असतील, मोहोळ असतील, कारंडे, भुजबळ यांनी अगदी सिंहाचा वाटा उचलून आणि या ठिकाणी आज 5वा दिवस आहे तरी सुद्धा या ठिकाणी लहान लेकरं एवढी छोटी छोटी उभे राहतात, वाढणारी मंडळी वाढतात, नियोजक मंडळी प्रत्येकाने महाराजांचं नियोजन केले. आता थोड्या टायमाने मी सांगणार आहे, पुढल्या वर्षाचं पूर्ण बाद झालं महाराज लोक. थोड्या टायमाने कुणी महाराज दिले, कुठले कुठले दिले आणि मी पुढल्या वर्षी कार्यक्रम करणार नाही. हे का केला? गेल्या वर्षी अचानक केला, व्यवस्थित झाला म्हणजे महाराज नाही चांगलं, पण यंदा पाठात आहे का नाही काय सांगा. पब्लिक कमी आलंय माझ्यामुळं पब्लिक जर कमी येत असं तर मी कशाला कीर्तन करू, काय म्हणायचे महाराज. पण आग्रहास्तवर केलं. मला आमचे खुटवड वस्ती चोरगे कदम म्हणजे महाराज अचानक पण आम्ही 7-8 दिवस ऐकून तुमचं नाहीच आवडलं.
म्हणलं बरं आवडलं. आणि आज कुदाळ्याचं महाराज कुदाळ्या महाराज कीर्तन पडले. पडणार नाही. तर मी सर्व आणि आज माता भगिनी बी कमी आल्यात आणि पुरुष मंडळी बाजारामुळं का गेली कुठं ह्या बघा येणार असेल तरी मी काय बाहेरचं बोलत नाही. समाजच कमी आहे म्हणलं तर काय बाजारचा पगार पाणी होतो नाही का. आता त्या महाराजांनी नाही सांगितलं त्या काळ्या पिशवीचं, तसं काय ते काळ्या पिशवीचं खात असतील. आज इकडं आमच्याकडे आज आमचे परमस्नेह आदरणीय गुलाबापाची फुटवड यांची पंगत आहे. त्यांची परमस्नेह आदरणीय चिरंजीव बापू महाराज आणि सडळ हाताने गेली आज 4-5 जसा सप्ताह सुरू आहे. धन्यवाद देतो पंक्तीवाल्यांना, धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित राहणारा म्हातारी पातारी सुद्धा हो येतात. आणि एकाशाचं प्रतीक आहे सांगतो तुम्हाला, प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान. एकच फटका सांगतो. एका सासूनी सुनाला सांगितलं गाणं त्या पुष्पाकडून आपल्याला ताकाल. ही गेली वाटत एक वर्ग बसलं होतं, त्याला 2-4 झापटी मारल्या. म्हटलं मोठं फुटला मातीत खेळतो आणि ती रडत ऐकत गेली. म्हणजे काय काय मला बाईने मिळालं. म्हणजे का गाली गंगी म्हणजे ताकार चल हो चालती म्हणजे माझ्याकडे नाही ताक. थोड्या टायमाने सासूला वाटलं एवढी प्रेमाची बाई पण रागारगा का बोलली. माघारी आली. तिने आपलं काहीच भांडबिंड घेतलं आणि गेली. तीच पोरग वाटत खेळत होती. त्यालाच विचारलं त्याच्या अंगावर घेऊन म्हणली बाबड्या गंगू पोरग मातीत खेळलं त्याला पडसं होईल त्याला सर्दी होईल. मावशी का आली म्हणली ताकाला आली पण म्हणली भांडण नाही आणली हे राजनीच उचलून. सचिनानं एकमेकाला प्रेम द्यायला शिका, नमायला शिका, नम्रता शिका. तुम्हाला पुढे मी जास्त सांगू शकत नाही. आणि पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला, आळंदी पंढरीची वारी करा, आई वडिलांची सेवा करा आणि झालेली सेवा या ठिकाणी ज्ञानेश्वर हा उद्या या ठिकाणी मी त्यांना विनंती आहे की आपण सन्मान करायचा. आजचा या ठिकाणी जागर हा हरिभक्तीपारायण वंदनालय टेंगले आणि भजनी मंडळ केडगाव आमचे शेवटी महाराज निंबाळकर महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचा होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. जन्म सोहळा आहे. संध्याकाळी 3च्या नंतर दिंडी निघेल. महिलांना भावे